नमस्कार, वेलकम टू एस किचन अँड आर्ट। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची खास खुसखुशीत कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मी या ठिकाणी कोथिंबीर स्वच्छ धुवून त्यातील पाणी निथळून कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। वाटण्यासाठी आपण घेऊया 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तिन्ही एकत्र करून बारीक दळून घ्या। आता कोथिंबीरीमध्ये आपण बेसन पीठ घालून घेऊया। 1 वाटी बेसन पीठ, यानंतर पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही तांदूळाचे पीठ देखील घेऊ शकता, यामुळे वड्या कुरकुरीत होतात। 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ चवीनुसार, हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्या। आता यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची आपण पेस्ट बनवली होती ती घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व एकत्र करून घेऊया। कोथिंबीर ओली राहते, त्यामुळे कोथिंबीरच्या ओलाव्यातच पीठ मळण्याचा प्रयत्न करावा आणि गरज वाटल्यास थोडे थोडे पाणी टाकून मळून घ्यावे। अशा प्रकारे थोडे थोडे पाणी टाकून या ठिकाणी आपण गोळा तयार करून घेतलेला आहे। आता गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवावे। तोवर आपण छिद्राच्या चाळणीला तेल लावून घेऊया। अशा प्रकारे चाळणीला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या वड्या खाली चिकटणार नाहीत आणि पटकन निघतील। या ठिकाणी पाणी गरम झालेले आहे। आता आपण चाळणी या पातेल्यावर ठेवून पिठाचा गोळा यावर टाकून घ्यायचा आणि अशा प्रकारे चाळणीमध्ये या सर्व मिश्रणाचा थर थापून घ्यायचा आहे। थोडीशी थापून झाल्यानंतर मी या ठिकाणी वरतून तीळ घालत आहे आणि पुन्हा याला थापून घ्यायचे आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तीळ घालू शकता किंवा नसेल घालायचे तर नाही घालायचे। अशा प्रकारे तीळ थापून दाबून घ्यायचे आहे, म्हणजे तळताना ते तीळ निघणार नाही। अशा प्रकारे आपण मिश्रण थापून घेतलेले आहे। आता हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्यावे। 15 मिनिटे झाली आहेत। आता आपण बघूया वड्या झाल्या आहेत का। अशा प्रकारे चाकू किंवा टूथपिक घालून आपण चेक करूया। या ठिकाणी वड्या झालेल्या नाही आहेत। परत एकदा आपण झाकून 5 मिनिटे होऊ देऊया। तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवलेले आहे आणि 5 मिनिटानंतर या ठिकाणी आपल्या वड्या तयार आहेत। अशा प्रकारे आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण वड्या कापून घेऊया। बघा किती छान या ठिकाणी पूर्णपणे शिजलेले आहेत। सर्व वड्या आपण काढून घेऊया। तुम्ही या वड्यांना शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता। तेल तापलेले आहे। आता वड्या गरम तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात किंवा शॅलो फ्राय कराव्यात। दोन्ही बाजूंनी छान परतून घ्यायचे आहेत। मंद आचेवर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत किंवा शॅलो फ्राय करायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्या वड्या या ठिकाणी तयार आहेत। बघा किती छान खुसखुशीत झालेल्या आहेत। मैत्रिणींनो, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही ह्या वड्या कशा प्रकारे करतात तेही सांगा। तयार आहेत आपल्या कोथिंबीर वड्या। नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।